हा पारंपरिक पद्धतीने दाणेदार असा गाजराचा हलवा तोंडात टाकताच विरघळणारा, सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघतोय। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। इथे मी धुवून घेतलेले आहेत गाजर। आता आपण या गाजरांची साल काढून घेऊया। या पद्धतीने शॉर्पनरने अशी साल काढून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व गाजरची साल अशी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने मी आता या सर्व गाजरांची साल काढून घेते। इथे मी सर्व गाजरांची या पद्धतीने साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला गाजराचा पाठीमागचा आणि पुढचा भाग असा कट करून घ्यायचा आहे। इथे मी सर्व गाजरांचे पाठीमागचा आणि पुढचा भाग कट करून घेतलेला आहे। या पद्धतीने बाजारातून गाजर घेताना नेहमी असे लाल रंगाचे गाजर घ्यायचे आहेत। ते गाजर चवीला खूप छान असतात आणि हलवा देखील खूप छान लागतो। आता आपण हे गाजर या किसणीने किसून घेऊया। या पद्धतीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेते। तुम्ही बघू शकता। या पद्धतीत आपल्याला गाजराचा किस बनवायचा आहे। इथे मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत। आता आपण हलवा बनवायला घेऊया। इथे मी कढईत 3 चमचे तूप गरम करायला ठेवलंय। तूप गरम झालं की त्यात आपल्याला थोडे ड्रायफ्रूट घालायचे आहे। इथे मी काही काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत। हे आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हलवा खाताना हे खूप छान लागतात। इथे आपले काजू बदामाचे काप छान तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता याच तुपात आपल्याला किसलेला गाजर घालायचा आहे। आता आपल्याला हा किसलेला गाजर तुपात 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। गाजर आपण तुपात छान परतून घेतलं की हलवा खायला खूप भन्नाट लागतो। सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, म्हणून बाजारात भरपूर प्रमाणात गाजर मिळतात। या सीझनमध्ये हलवा बनवला नाही असं होणारच नाही। इथे आपला गाजरचा हलवा तुपात 3 ते 4 मिनिटांपर्यंत छान असा परतला गेलेला आहे। हलवा तुपात आधी असा परतून घेतला की तुपाचा स्वाद खूप छान उतरतो हलव्यामध्ये। आता आपण या हलव्यात 1 कप दूध घालूया। दूध आपल्याला गरम करून मगच घालायचं आहे। दूध घालून हलवा चांगला मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून आपल्याला हा हलवा 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला हलवा दूध घालून 3 ते 4 मिनिटांपर्यंत मीडियम गॅसवर छान शिजला गेलेला आहे। दूध सुद्धा आपलं पूर्णपणे आटलेलं आहे। आता यात पाव वाटी साखर घालूया। अर्धा किलो गाजरासाठी पाव वाटी साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे, कारण गाजरामध्ये नॅचरलीच गोडवा असतो, म्हणून साखर जास्त घालू नये। साखर घालून परत 1-2 मिनिटांपर्यंत आपण हा हलवा छान शिजवून घेऊया, कारण साखर घातल्यावर थोडं परत हलव्याला पाणी सुटायला लागतं। इथे आपली साखर हलव्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालूया। वेलची पूड घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया।
वेलची पूड घातल्यानंतर आपण आता तळलेले हे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। आता आपल्याला हा हलवा 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे। इथे आपला पारंपरिक पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा दाणेदार असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। इथे आपला तोंडात टाकताच विरघळणारा पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा। अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।